लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे उमेदवार खासदार सुजय विखेंसाठी भाजपने कंबर कसली आणि जामखेडमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या सभेचं आयोजन करण्यात आले। भाजपकडून सभेची भव्य तयारी करण्यात आली। काल शरद पवारांनी मोदी आणि फडणवीसांवरती घणाघाती टीका केली होती आणि त्या टीकेला फडणवीस काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी साहेबराव कोकणे आपल्यासोबत जोडले गेलेत। साहेबराव, सुजय विखेंसाठी देवेंद्र फडणवीस आज प्रचाराच्या मैदानात उतरतायत, काय नियोजन आहे, सविस्तर माहिती? आवाज येतोय साहेबराव? तर देवेंद्र फडणवीस आज सुजय विखेंसाठी सभा घेत आहेत आणि नगरमध्ये ही सभा होणार आहे। सुजय विखे पाटील हे महायुतीचे उमेदवार नगरमधले आणि त्यासाठी आज देवेंद्र फडणवीसांची सभा होते। काल शरद पवारांनी मोदी आणि फडणवीसांवरती जी घणाघाती टीका केली होती त्या टीकेला फडणवीस आजच्या सभेतनं काय उत्तर देतात हे देखील पाहावं लागेल। जामखेडमध्ये आज देवेंद्र फडणवीस यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलंय सुजय विखेंसाठी। तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावरती आहेत आणि महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडेंच्या प्रचारार्थ कोपरगाव इथे जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलंय। भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे या आज प्रचारामध्ये सक्रिय होत असून त्यांनी कोपरगाव इथे सभेचं आयोजन केलंय। एकीकडे देवेंद्र फडणवीस यांची सभा होत असताना दुसरीकडे श्रीरामपूर इथे उद्धव ठाकरेंची आणि कोपरगाव इथे वंचित बहुजन आघाडीचे सुजात आंबेडकर यांची देखील सभा होणार आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे आपल्या सोबत जोडले गेलेत। हरीश, आज प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये शिर्डी मतदारसंघामध्ये कोणकोणत्या कुठे सभा होत आहेत? नक्कीच श्वेता, आपण बघितलं तर शिर्डीमध्ये महायुतीने मोठी ताकद लावलेली आहे आणि अनेक सभा या ठिकाणी होत आहेत। कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा दोन ठिकाणी संगमनेर आणि श्रीरामपूर या ठिकाणी सभा झाली आहे। त्यात आज देवेंद्र फडणवीसांची कोपरगाव येथे सभा होते आहे। कोपरगावच्या भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे या खरं तर नाराज होत्या, त्यांचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबद्दल तक्रारी होत्या, त्यामुळे त्या प्रचारामध्ये सहभागी झालेल्या नव्हत्या। आज मात्र त्या प्रचारामध्ये सक्रिय झाल्यात आणि सभेचं आयोजन कोपरगावमध्ये करण्यात आलेलं आहे। मी आता सभेच्या ठिकाणीच आहे आणि आपण जर बघितलं तर भव्य असा मंडप या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे आणि हजारो लोक बसू शकतील अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आजी माजी आमदार एकाच वेळी आज कोपरगावमध्ये या सभेमध्ये बघायला मिळतील, कारण या दोघांमध्ये देखील वितुष्ट आहे। मात्र असं असताना दोघेही एका ठिकाणी येतील, कारण दोघेही महायुतीमध्ये आहेत। इथले विद्यमान आमदार जे आहेत आशुतोष काळे हे राष्ट्रवादी अजित पवारांच्या सोबत आहेत आणि माजी आमदार स्नेहलता कोल्हे या भाजपमध्ये आहेत। त्या आज प्रचारामध्ये सक्रिय होत आहेत। मोठी ताकद महायुतीने या ठिकाणी लावलेली आहे। कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा कोपरगाव संगमनेर आणि श्रीरामपूरमध्ये झालेली होती। उद्धव ठाकरेंवरती शरद पवारांवरती त्यांनी घणाघाती टीका केली आहे। आज एकीकडे देवेंद्र फडणवीसांची सभा होते तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंची श्रीरामपूरमध्ये 6 वाजता सभा होणार आहे। त्या ठिकाणी शरद पवार देखील उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळं काल जे आरोप मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंवरती केलेले होते त्याला काय उत्तर देतात हे देखील बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। सदाशिव लोखंडे तिसऱ्यांदा शिर्डीमधनं उमेदवारी करतायत आणि मोठी ताकद त्यांना निवडून आणण्यासाठी महायुती लावताना दिसते। महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील असतील, इथले सगळे आजी माजी आमदार असतील, मोठी ताकद या ठिकाणी लावलेली दिसते आणि प्रचार सभांचा धडाका या ठिकाणी सुरू आहे। दुसरीकडे वंचितची देखील आव्हान जे आहे या युती आणि आघाडीच्या उमेदवारासमोर असणार आहे। सुजात आंबेडकर याची देखील सभा कोपरगावमध्ये आज संध्याकाळी होते। त्यामुळे बिलकुल हरीश, आणि या सभा ज्या वेळी होतील त्यावेळी आपण थेट प्रक्षेपण